गुड आफ्टरनून. आवाज येतोय का बघा? आपण बघा कालच्या लेक्चरमध्ये काय काय पाहिलं होतं बघा. शक बघितलं होतं, क्षत्रप बघितलं होतं, शकक्षत्रप ते पाहिलं होतं. त्याचबरोबर आणखी काय पाहिलं होतं बघा की शकक्षत्रप आणि इंडो ग्रीक पाहिलं होतं बघा. सायथियन्स जे आपण त्याला शक म्हणलेलं आहे ते पाहिलं होतं. आज आपल्याला कुशाण बघायचं आहे बघा. कुशाणांच्या बद्दल त्यातलं कनिष्क आहे, विमल काडपिसेस, विमा काडपिसेस, कजूल काडपिसेस जे आहेत नावं कुशाणांचे जे राजे आहेत कनिष्कच्या काळात आपल्याला माहिती आहे की चौथी धम्मसंहिता झाली. तसं आपल्याला कुशाण घराणं आपल्याला बघायचं आहे बघा. कुशाण घराण्यात काय काय आहे बघा, कोणत्या कोणत्या गोष्टी आपल्याला त्यामध्ये दिसतात आणि त्या ज्या महत्त्वाच्या आहेत त्या बघायच्या आहेत. ओके, चला काय काय माहिती आहे बघा. कालचं काय काय आठवतंय बघा. कालचं काय काय आठवतंय? कालचं काय काय आठवत असेल ते सांगा बघू. कालचं काय आठवत असेल तसं सांगा बघू. काय काय आठवतंय कालच्यातलं? कोणता कोणता घटक आठवतोय बघा. गोंड्याफरस आठवतोय का बघा. सेंट थॉमसच्या प्रभावाखाली येऊन त्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला. काही इतिहासकार त्याला मान्यता देतात, काही इतिहासकार म्हणतात की बाबा नाही. आणखी काय आठवतंय का बघा. कालच्या याच्यातलं काय काय आठवतंय पटपट सांगा बघू. कालच्या घटकातला तुम्हाला आठवणारा जो पॉईंट आहे किंवा काही क्वेश्चन्स बघायचे होते बघा. पण आपण बघूयात काय पद्धतीनं आहे की विद्यार्थी कशा असते त्यानुसार आपण घेऊया. आणखी काय बघा काय काय आठवतंय ते सांगतो मी तुम्हाला. कालच्या लेक्चर्समधलं काय आठवतं आपलं हे अपडेट होते ते झाले की आपण कुशाण कालखंड आणि सातवाहन बघूया. शक बघितलंय, इंडो ग्रीक बघितलेलं आहे आणि त्याचबरोबर ज्या प्रादेशिक सत्ता उदयास का आल्या हे पण कण आपल्या अगोदर पुष्यमित्र शुंग किंवा शुंग डायनेस्टी झाली. याच्यानंतर मग आपल्याला सातवाहन झाल्यानंतर मग सातवाहनचं म्हणजे महाराष्ट्रातलं असणार महत्त्वाचं कारण आहे बघा. सातवाहनावरती प्रत्येक वर्षी क्वेश्चन्स आहेत बघा. सातवाहनावरती प्रत्येक वर्षी क्वेश्चन्स आहेत. सातवाहनावरती प्रत्येक वर्षी क्वेश्चन्स आहेत, लक्षात घ्या. त्यामुळं सातवाहन महत्त्वाचा भाग आहे. काय सातवाहन महत्त्वाचा भाग आहे. एक 2 ते 3 प्रश्न कंपल्सरी सेटला असतात बघा. कुशाणाचे असतात पण कुशाणाचे थोडेसे कमी असतात पण सातवाहनांचे जास्त असतात बघा सेटला. नेटला सगळीकडे सारखंच असतं. नेट नॅशनल लेवलला असल्या कारणानं सगळीकडे सेमच असतं, त्याच्यामध्ये काही चेंजेस नाही होत. ओके, चला आता बघूया. बघा याच्यात काय शुंग आणि कुशाण म्हणलेलं आहे. त्यातलं आपण आता कुशाण. कुशाण मेजर रुलिंग ग्रुप ऑफ द पोस्ट मौर्यन पिरियड वाज द कुशाण. प्रमुख सत्तापैकी जो आहे मौर्योत्तर काळामधली सत्ता म्हणून कुशाणाकडे बघितलं जातं. कुशाण देअर ब्रांच ऑफ यवची अ नोमॅडिक ट्राईब. यवची ट्राईबची एक शाखा जमात, यवची जमात आहे त्याची एक शाखा कुशाण आहेत. त्याची एक शाखा कुशाण आहे. A nomadic group of people who inhabited territories near Dunhuang until conflict with Jiangxi led to their migration across the Tarim Basin to the Bactria between 165 to 128 BCE. BCE means इसवी सन पूर्व. They were one of the 5 clans into which the Yauchi was divided. यवची ट्राईबच्या ज्या 5 भागामध्ये विभागले त्यातली एक जो भाग आहे त्याला आपण कुशाण म्हणलेला आहे बघा. म्हणजे आपल्याला का माहिती असणं गरजेचं आहे बघा
कुशाणावरती प्रश्न आहे. चौथी धम्मसंगीती कुशाणाच्याच काळात झाली ते बघा. कोणता राजा होता बघा कुशाणांचा, ज्याच्या काळात धम्मसंगीती झाली होती बघा, चौथी धम्मसंगीती. कुशाण. चीनमध्ये 165च्या सुमारास येऊची ही एक जमात वायव्य कांसू प्रांतात राहत होती. जे काही रिजन आहे दिलेलं आहे कांसू प्रांत मध्ये राहत. आपल्याला कोण आलं बघा, एक दिसतंय की जण. मयूर अहिरे. गुड आफ्टरनून मयूर. मयूर तुमचा नेटचा रिझल्ट आलाय का? जून मधलं जे नेट दिले होते तुम्ही त्याचा रिझल्ट आलाय का? आपण बोलणं झालं होतं त्यावरती, आपलं बोलणं झालं होतं बघा त्याच्यावरती. नेटचा रिझल्ट आलाय का? नेटचा रिझल्ट लागला होता बघा. आणि सेटचा रिझल्टचं काय झालं ते पण सांगा. सेट और नेटच्या रिझल्ट बद्दल काय झालं एकदा सांगा बघू. जे काय असेल इन्फॉर्मेशन ते द्या. The significance of Kushal realm in the political history of the subcontinent. उपखंडातल्या राजकीय इतिहासामध्ये जे काय महत्त्वाचं आहे बघा. नॉर्थ वेस्टर्न बॉर्डरलँड इज इनॉर्मस. With the advent of Kushan, small territorial kingdom in the Indo-Iranian borderland gave way to an empire which was achieved through the political integration of the region. Political integration त्यातनं राजकीय एकीकरण किंवा राजकीय एकी झालेलं दिसतं, राजकीय संघटन त्यातनं झालेलं दिसतं. It transformed the Kushana principality in Bactria into a massive empire which included portion of उझबेकिस्तान. त्याच्यामध्ये येणारा भाग कोणता कोणता आहे बघा. उझबेकिस्तान कुशाणांमध्ये असणारा उझबेकिस्तान, अफगाणिस्तान, पार्ट्स ऑफ चायनीज सेंट्रल एशिया, चीनचा मध्य आशियाचा भाग त्यात येईल. अँड नॉर्थ वेस्ट बॉर्डरलँड ऑफ द सबकॉन्टिनेंट, मथुरा and at times beyond the Mathura through the Ganga plain till Bhagalpur in Bihar. Because of this, the Kushan Empire is sometimes called the Central Asian Empire. कुशाणांना काय म्हणलं जातं, एक तर ते मध्य आशियातलं असणारं साम्राज्य असावं. काय चीनच्या मोठ्या भिंती जाडत असतं ते नैऋत्य सीर दर्याच्या खोऱ्यात गेले होते. तेथे त्यांनी सेवॉंग राजावर आक्रमण केले, परंतु सीर दर्यात येण्यापूर्वी उसून जमातीच्या राजाला ठार केले. त्या राजाचा मुलगा क्वेन मो याने हिंग नू जमातीच्या मदतीने युह हिंना सीर दर्या मूर दर्या त्यातनं आकलून दिले. तेथून त्या युहजी जमातीचे नातेसंबंध असलेल्या ताहिया जमातीच्या बॅक्टेरिया प्रदेशात आले. दरम्यान येवची जमात अंतर्गत काय संघर्षामुळे 5 गटात विभाजित झाली. त्यातले ह्युमी, शिओमी, क्विंगशुंग, क्विंगशुंगलाच काय म्हणतात त्याला कुशाण आलेलं आहे बघा. त्यानंतर आणखी काय बघा, हितून, तुमी किंवा कावोकू यापैकी कुशाण गटाचा प्रमुख क्यो याने सर्व गटात एकी घडवून आणले आणि एकत्रित झालेल्या सामर्थ्यशाली कुईशुंगकट क्यू शाहू क्योच्या नेतृत्वाखाली हिंदुस्थानच्या दिशेनं निघालेला दिसतो. इसवी सनचे पहिले शतक काय बघा त्याच्यामध्ये आणखी काबूल आणि काय म्हणताल की कुईशुंगचे कुशाण हे अपभ्रंशित असणार, अपभ्रंश झालेला बघा. त्या शब्दाचा अर्थ बदलून आपल्याला अपभ्रंश मध्ये आलेलं आहे. कुशाणाचा पहिला राजा कुजल काडपेसिस आहे, ते आपल्याला बघायचं आहे. पहिल्यांदा आपण कुशाणचं काय इस्टॅब्लिशमेंट काय ते बघतोय आपण. व्हॉट इज इस्टॅब्लिशमेंट ऑफ कुशाणा. द ग्लोविंग टेस्टिमनी ऑफ द कुशाणा, ग्लोविंग testimony of the Kushana control to the Ganga Valley comes from the Rabatak inscriptions discovered from the Pulikum area of Afghanistan. कशामध्ये रबातक इन्स्क्रिप्शन मध्ये आहे बघा. रबातक इन्स्क्रिप्शन मध्ये माहिती मिळते. रबातक इन्स्क्रिप्शन मध्ये माहिती आपल्याला
discovered from the Pulikumri area of Afghanistan of Kanishka first, written in Bactrian language. Although the name of Yuma Takhtu as direct successor of Kuzul Kadphises. The head of the Kushan clan, Kon? Kuzul Kadphises is the head of the Kushan clan, Kuzul Kadphises. This is not entirely clear. The Rabatak inscription confirmed that Kuzul Kadphises was followed by the another ruler, Yuma Kadphises. यातनं जी माहिती मिळते एक तर कुजुल काडपिसेसची माहिती मिळते आणि दुसरं विमा काडपिसेस या दोन या रूलरची माहिती मिळते. काडपिसेस काडपिसेस आणि विमा काडपिसेसची आपल्याला त्यात माहिती मिळते. विमा तक्तू लिंक टू द सोटर मैगास ग्रेट सेवियर असं म्हणलेलं विमा काडपिसेसला. द कुशान रूलर हु इश्यूड अ सिरीज ऑफ कॉइन that follow the types of Kuzul Kadphises and proceed those of Ima Kadphises. During the Kushan period, in the 1st to 3rd century CE, political, economic and religious and cultural contact between South Asia and Central Asia increased greatly. Archaeological excavation, art, historical evidence, यातनं काय काय म्हणतात, coins आहेत, inscriptions आहेत, directly reflect these connections. During the Kanishka rule over the Transoxania and the Bactria, the empire came to play an important role in the Silk Route. The Silk Route connected China across Bactria with West Asia and the Mediterranean. West Asia आणि Mediterranean Sea मध्ये आपल्याला असलेलं दिसतं. हे बघा, गोल्ड कॉइन ऑफ कनिष्का, कनिष्काचं सुवर्ण नाणं, सोन्याचं नाणं बघून घ्या. कुशाणाचं कनिष्काचं सुवर्ण नाणं. कुजुल काडपिसेसने भारतावर चाल करून काबूल आणि काश्मीरवर आपली सत्ता प्रस्थापित केली. ते आपण बघूया काय काय ते ह्यातलं काही पॉइंट्स बघा मग त्याच्याकडे जाऊ आपण. हे बघा, त्याचा अर्ध असणारा चेहरा, चेहरा नसलेला त्याचा बॉडीचा फक्त स्कल्पचर सापडलेला आहे बघा. स्टॅच्यू ऑफ कनिष्का. अर्ली डेज the first ruler was Kuzul Kadphises, who adopted the title Great King, King of Kings. Kuzul Kadphises title जे घेतलेलं होतं कुजुल कडपिसेस. टायटल काय होतं बघा, टायटल ग्रेट किंग, ग्रेट किंग और किंग ऑफ किंग्स, on coins pattern on Shaka and Parthian issues. He had united the 5 tribes of the Yuchi, made successful inroad into India. He established himself at Kabul and the Kashmir. In the light of Rabatak inscription, we have recently discussed the Rabatak inscription. The third ruler of the Kushan dynasty was Vima Kadphises. The nimbate figure of the ruler represented him as a supramundane being, often showing him as emerging from the cloud, an obvious indicator of his divine status. The scepter, of course, indicated the royal authority or pointed to the prerogative to punish the subject. In the Dast-e-Naur inscription of Vima, आणखी एक inscription दिलंय बघा, inscriptionचे नाव येतलं Dast-e-Naur. Dast-e-Naur inscription of Vimaचा आहे बघा. Vima and the Kushan ruler describes a law of living world. त्यात काय दिलेलं आहे, law of living world, law of living world, त्यासाठी दिलेलं टायटल आहे law of living world. Thus the king was depicted as a lawgiver or upholder of the cosmic order. Again, Vashishka had the title Dev Manush. वशिष्क नावाचा रूलर, त्याला टायटल आहे बघा वशिष्क. टायटल काय दिलेलं आहे, देव माणूस, देव मनुष्य, और गॉड इन फॉर्म इन द कमरा इन्स्क्रिप्शन्स. कशात माहिती मिळालेली आहे ते कमरा इन्स्क्रिप्शन्स, कमरा इन्स्क्रिप्शन, कमरा अभिलेखामध्ये ती वशिष्कची माहिती मिळाली दिसते.
हे लिहून ठेवा, हे लिहून ठेवा, ते लिहून ठेवा, हे तिन्ही गोष्टी लिहून ठेवा. आपल्याला प्रश्न बनून येतात. किंवा देव माणूस कुशालाच्या खालीलपैकी कोणत्या राजाला म्हणलं जातं? देव मनुष्य किंवा देव माणूस खालीलपैकी, मनुष्य म्हणण्यापेक्षा माणूस आहे, देव माणूस खालीलपैकी कोणत्या कुशाणाच्या राज्याला किंवा राजाला म्हणलं जातं? त्याबद्दल आपल्याला प्रश्न विचारला तर आपल्याला त्याचं उत्तर माहिती असणं गरजेचं आहे. अदरवाईज प्रॉब्लेम काय होतं बघा, की आपल्याला बऱ्याच गोष्टी माहिती नाहीत असं नाही, माहिती असतं पण आपण काय करतो की त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो बघा. म्हणजे रिझल्ट येण्याचं आणि न येण्यात यातले जे काही अंतर जे आहे ते बघायला तपासायला पाहिजे बघा. दोघांच्या मध्ये जे मूलभूत अंतर काय असतं, ज्याचा रिझल्ट येतो त्याचं काय असतं आणि आपला रिझल्ट येत नाही, की आपला येतोय आणि ज्याचा येत नाही त्याच्यात अंतर काय, तर रिव्हिजन असतं बघा. सगळ्यात महत्त्वाचा काय जो भाग असतो, रिव्हिजन. फॅक्च्युअल डेटा तुमचा असला पाहिजे. Arabic inscription of Kanishka first is the given attribute Bago, that is God himself. Thus Kanishka was elevated from the son of God to God itself. Son of God, देवाचा पुत्र ते स्वतः देव, ह्यापर्यंत आपल्याला कनिष्क सुद्धा आलेला दिसतो. अर्ली डेज मधले आपल्याला कुशाण घराणे दिसतं. हे सगळं इथलं जे महत्त्वाचं आहे ते बाजूला काढलेलं पाहिजे. फॅक्च्युअल डेटा महत्त्वाचा आहे. टेरिटोरियल, प्रादेशिक विस्तार in maximum expansion of Kushan Empire took place during the Kanishka first region. जास्तीत जास्त विस्तार जो झालेला आहे ते कनिष्काच्या काळात आपल्याला झालेला दिसतो. The accession of Kanishka is dated. Kanishka (78 and 144 CE). The era based on 70-80 Christian era or AD has become called as Shaka era, but it also thought by some to be linked to the accession of the Kanishka. According to the Rabatic inscriptions, Kushana realm at the time of Kanishka extended to the cities of साकेत पर्यंत गेलेलं आहे, कौशंबी आहे, पाटलीपुत्र आहे, श्रीचप्पा, गंगा यमुना खोऱ्यापर्यंत आपल्याला काय कुशाण कनिष्काच्या काळात आपल्याला विस्तार झालेला दिसतो. कनिष्काच्या काळात कुठपर्यंत विस्तार झालेला आहे बघा, साकेत रिजन, कौशंबी रिजन, पाटलीपुत्र आणि श्रीचंपा किंवा श्रीकंपा इन द गंगा यमुना व्हॅली. A colossal statue of Kanishka near Mathura with Brahmi inscription labeling him the great king and king of kings and son of God Kanishka shows that he fulfilled the role of universal emperor. कनिष्कासाठी काय, द युनिव्हर्सल एम्परर. युनिव्हर्सल एम्परर. Whereas the Indo-Greek used the Basilios Basili, kings of kings title. The Kushana borrowed title from the Persian, Chinese and the Romans. म्हणजे कुशाना वेगवेगळ्या प्रकारचे टायटल दिसतात. ते कुणाकडून घेण्याची कल्पना आली असावी, तर ते चायनीज आहेत, पर्शियन आहेत आणि रोमन्स या लोकांकडून हे टायटल घेण्याची त्यांना एक काय म्हणता येईल त्यातनं ते इन्स्पायर झालेले असं. दे टूक द टायटल ऑफ महाराजा धीराज, महाराजा धीराज, किंग्स ऑफ किंग, दैवपुत्र, सन ऑफ हेवन, सोटर, सेवियर म्हणजे सहा काय, कैसर, कैसर, कैसर विल्यम आपल्याला माहिती आहे बघा, कैसर. हे आपल्याला टायटल्स आपल्याला कुशाणाच्या काळात आलेले. कनिष्का वाज सर्टनली इन कंट्रोल ऑफ नॉर्थ वेस्टर्न फ्रंटियर एरिया ऑफ द सबकॉन्टिनेंट. त्या ठिकाणचा असणारा तो विस्तार आपल्याला दिसतो, त्यावरती नियंत्रण आहे कनिष्काचं. इन द शहाजी देरी रेलिक्स कॅस्केट इन्स्क्रिप्शन, द सिटी ऑफ पुरुषपूर, पुरुषपूर म्हणजे पेशावर आहे बघा. त्या इन्स्क्रिप्शन मध्ये पेशावर इन पाकिस्तान फिगर आहे कनिष्कपुरा, ऑब्वियसली नेम आफ्टर द कुशाण मोनार्क, कुशाणाच्या नावावर असणार आहे कनिष्कपुरा. The renaming of the city after hastening Kushan emperor strongly suggests that this was the premier political center of Kanishka within South Asian territory. त्याच्यावरती कंट्रोल आपल्याला असलेलं दिसतं, कुणाचं, कनिष्काचं असलेलं दिसतं. त्याच्यामुळे त्याला पुरुषपूर हे नाव पडलेलं दिसतं. पुरुषपूर, पुरुषपूर हे नाव त्यामध्ये पडलं. Here Kanishka erected a huge stupa which was place of attraction among the foreign travelers. जे मोठं स्तूप बांधलं गेलं आणि त्यातनं आपल्याला वेगळ्या येणाऱ्या लोकांचं ते आकर्षणाचं बिंदू पर्यटकांचं झालेलं. मग आता आपल्याला बघायचे की बाबा
कनिष्काचे जे वारसदार आहेत ते काय आहेत बाबा, काय सांगतायत ते? ऑफ द सक्सेसर ऑफ कनिष्का द मोस्ट पॉवरफुल अँड प्रॉमिनंट वॉज द ह्युइष्क. त्यानंतर असणारा कनिष्का नंतर असणारा ह्युइष्क. वशिष्क मग एक बैल होता, ह्युइष्क. ह्युइष्क वॉज द सक्सेसर ऑफ कनिष्का. मोर दॅन 3 डेकेड, 3 दशक राज्य केलं. द कॉइनेज ऑफ ह्युइष्क इज स्पेशली वरीड. इट इन्क्लूड अ लार्ज नंबर ऑफ गोल्ड. त्यामध्ये काय बघा, मोठ्या प्रमाणात गोल्ड मिळाले त्याचे नाणे आहेत. गोल्ड, मेनी कॉपर कॉइन्स, गोल्ड अँड कॉपर कॉइन्स. सेव्हरल इन्स्क्रिप्शन हॅज कम फ्रॉम द मथुरा. सगळ्यात जास्त काय इन्स्क्रिप्शन कुठे मिळतात बघा, मथुरेतनं मिळतात. मथुरा. हिज कंट्रोल ओव्हर द एरियाज ऑफ वेस्ट ऑफ काबूल इज एव्हिडंट फ्रॉम हिज इन्स्क्रिप्शन ॲट वर्दक. ह्युइष्क ऑल्सो इश्यूड द मॅक्झिमम व्हरायटीज ऑफ गोल्ड कॉइन्स. वेगळ्या प्रकारचे गोल्ड कॉइन्स पण आपल्याला ह्युइष्कचे असलेले दिसतात. हिज कॉइन शोज अन इम्प्रेसिव्ह नंबर ऑफ इमेज ऑफ डिव्हिनिटीज. त्यावरती कोणत्या कोणत्या देवदेवतांचे होतं बघा. इंडिक आहे, इराणियन आहे, भारतीय असणाऱ्या, इराणियन असणारे, त्याचबरोबर सेंट्रल एशियन अँड हेलेनिस्टिक पॅन्थिओन. From the Ara inscription, we have a reference to one Kanishka 2. The next ruler, Vasudeva, also enjoyed a long region of more than 3 decades, 64 to 67 to 98. His epigraphic records enjoyed a long region of more than 3 decades. रेकॉर्ड मधनं काय काय मिळतं बघा. मथुरेवरती नियंत्रण होते, हे आपल्याला मध्ये मिळतं. मथुरेपर्यंत नियंत्रण होते. Two more successors of Vasudeva first are known from their coins. They are Kanishka III and Vasudeva II. The last possible ruler of the dynasty was Vasudeva II. By the time of Vasudeva second rule, the Kushana realm has shrunk in size. वासुदेव दुसऱ्याच्या काळात कुशाणांचं साम्राज्य आपल्याला श्रिंक म्हणजे कमी विस्तार किंवा त्याचा आकार हा कमी झालेला दिसतो बघा वासुदेव सेकंडच्या काळात. द एंड ऑफ द एम्पायर वॉज ब्रॉट इन द सॅसनियन रूलर शापूर फर्स्ट ऑफ इराण. इराणच्या जो सासनीद नावाचा घराणा आहे त्याचा राज्यकर्ता शापूर आहे, त्याच्या आक्रमणामुळे किंवा त्याच्या साम्राज्यामुळे हे नष्ट झालेलं दिसतं. In the Kushan realm, we notice the simultaneous rule of 2 rulers, one senior and junior ruler. त्या काळात आपल्याला काय एक गोष्ट दिसते, एक वरिष्ठ राजा आणि कनिष्ठ अशा पद्धतीने ते राज्य चालत दिसते. दिस फॉर्म ऑफ हेरिडिटरी ड्युअल रूल इट्स इम्पॉर्टंट इन एन्शियंट इंडिया. ड्युअल रूल was one such curious practice under the Kushanas. It thus appears that there was a less of centralization under this ruler. काय म्हणतात, केंद्रीकरण पण आपल्याला त्या ठिकाणी कमी असलेलं दिसतं. कुशाना स्ट्रेंथन द सत्रप सिस्टीम ऑफ गव्हर्नमेंट अडॉप्टेड फ्रॉम द शका. शकांकडून आलेली सत्रप पद्धतीने शासन व्यवस्था म्हणून मान्य केलेले दिसते. त्याचबरोबर त्यांनी सत्रपीमध्ये म्हणजे काय सत्रप याच्यातच त्यांचं साम्राज्याचा विभाजन केलेलं दिसतं आणि प्रत्येक सत्रपीसाठी एक सत्रप असणारा दिसतो. त्या सत्रप ह्या भागासाठी एक सत्रप नावाचा अधिकारी आपल्याला त्या ठिकाणी असलेला दिसतो. मग धार्मिक धोरण काय होतं कुशाणाचं? कुशाणांचे धार्मिक धोरण The Kushana incorporated several local divinities into the Kushan pantheon, which depicted on coin. त्या कॉइन वरच दिसतं बघा काय प्रकारचं धार्मिक धोरण त्या कॉपरचा आणि गोल्ड या कॉइन वरच ते असणार दिसतं. रोसेनफील्ड राईटली proposed that selection of reverse type indicated the nomination of individual deity as associated of the king, divine companion, supporter of the monarchy, so that the coinage types were propagandist in nature. The multiplicity of God that are shown added to Kanishka status and the importance. कनिष्काचं महत्व आणि त्याचबरोबर असणारं स्थान. हे बघा कॉइन्स ऑफ विमा कडपिसचं नाणं बघून घ्या, ब्रिटिश म्युझियम मध्ये आहे. तर या नाण्यांवरने प्रश्न आहे बघा, कुशाणांच्या नाण्यावर प्रश्न आहे.
बघितलं. चल पुढं बघा, कॉइन्स ऑफ विमा कार्ड बेसिस आहे, गुजर कार्ड बेसिस विमा. तर कॉइन्स ऑफ कनिष्का विथ द डिवाइन हेलिओस, कनिष्काची नाणी बघा. दीज आर द कॉइन्स ऑफ कनिष्क ग्रीक लँग्वेज मध्ये असणारे लेजेंड ओबिवर्स. बॅसिलिओन कनिष्कॉय, किंग्स ऑफ किंग्स कनिष्का. हिलिओस फ्रॉम द कॉइन्स ऑफ इंडो ग्रीक, व्हाईट हेड. Iranian religious idea were dominant on the coins of Kanishka. इराणियन धार्मिक आपल्याला त्यावर प्रभाव असतो. इराणियन रिलिजियस आयडिया, इराणियन धार्मिक कल्पना त्यावर प्रभाव असलेले कॉइन्स ऑफ कनिष्का, which is the result of their Bactrian cultural background. So the majority of Kanishka coinage shows gods of the Iranian sphere on its reverse, indicating their names in Greco-Bactrian. From the Rabatak inscription, it is clear that gods worshipped by the Kushana and seen as the source of their power were of the Iranian origin, and Nanna was the presiding deity. Nanna ही सगळ्यात महत्त्वाची deity आहे. Nanna was the important deities in the Kushana period. Representation of Buddha as the Bodo is a significant addition to the repertoire of deities depicted as Kanishka's coin. बुद्धा सुद्धा त्या कॉइन्सवर आहेत बघा. डेटीज बुद्धा ॲज अ बोडो. कनिष्काच कॉइन. बुद्धा इज डिपिक्टेड ऑन द कॉइन इन द सेम वे, जसं शिवाला आहे तशा पद्धतीनं. आणखी काय आहेत बघा, देवदेवता. शिवा आहे, मित्र आहे, मित्र. परत अहुर माजदा. बाय प्लेसिंग बुद्धा ऑन अ कॉइन, कनिष्का हॅज इक्वेटेड हिज पोझिशन विथ दॅट ऑफ डेटीज. त्या नाण्यावर देवाला, बुद्धाला टाकण्यात त्या बरोबरीला जाण्याचा आपल्याला त्यातनं आलेला भाग दिसतो. Thereby implied for himself a divine role. The Buddha image used as a Kanishka coin shows that his adherence to the Buddhism was a close reflection of cults prevailing in Israel. याचा अर्थ काय, कुशाणांच्या नाण्यावरती बुद्धाचं चित्र असणं, याचा अर्थ काय होतो की त्या काळामध्ये बुद्धिझम म्हणजे काय म्हणता येईल की चांगल्या परिस्थितीत होता किंवा बुद्धिझमला वाव होता असं आपल्याला म्हणता येऊ शकतं. म्हणजे त्या नाण्यावर येतं याचा अर्थ राजाश्रय त्याला असलेला दिसतो. त्याच्यावरती येतं काय येतं, नाण्यावर जर एखादा धर्माचं जर काही पण त्याला बुद्धाचं चित्र येत असेल तर ते बुद्धिझम वॉज इन ॲधरन्स ऑर द क्लोज कनेक्शन ऑफ द कल्ट प्रिव्हेलिंग इन रे. इथं बघा, हे कुशाण डिव्हिनिटी ऑफ द शो, कार्नेलियन सी. कुशाणांचं असणार नाणं बघून घ्या. While Kanishka religious inclination was based on Bactrian creeds, Huvishka followed more innovative religious strategy and admitted a wide range of Greek, Brahmanic and Buddhist. Huvishkaच्या काळात आणखी आपल्याला इनोव्हेटिव्ह आयडिया आपल्याला दिसतात बघा. हयुविश्काच्या काळात काय म्हणलं जातं, मोर इनोव्हेटिव्ह रिलिजियस स्ट्रॅटेजीज. त्यामध्ये काय बघा, ग्रीक आहे, परत काय म्हणतात बघा ब्रह्मॅनिकल आहे, त्याच्यानंतर आहे बघा बुद्धिस्ट आहे, तिसरं आहे बघा झोरोस्ट्रियन आहे, आणि त्याच्यानंतर गॉड्स फॉर न्यूमिस्मॅटिक पॅन्थिओन. न्यूमिस्मॅटिक नाण्यावर हे आपल्याला वेगळं देतात. रिप्रेझेंटेशन ऑफ द अलेक्झांड्रियन अँड रोमन डेटीज indicate an inclination on the part of Huvishka to appease the Roman trader involved with the Indian trade. The coins of Kanishka with lettering Bodo, Buddha. बुद्धाचं चित्र असल्यासारखं दिसतं बघा. कोण आलेलं बघा.
रोहिदास फुलारी दिसतंय का बघा, बुद्धाचं आपल्याला उभारलेला बुद्ध. डिटेल ऑफ कनिष्का कॉइन विथ इमेज ऑफ बुद्धा. काय काय बुद्धाच्या इमेज बरोबर कनिष्का. One has also to remember that the heydays of the flourishing Silk Road trade was during the rule of Kanishka first and Huvishka. It can be said that multicultural coin and the cosmopolitan attitude of those Kushana rulers facilitated the trade coins and the cosmopolitan that passed through their territory. Skanda, Kumara, Vishakha, Mahasen were four different gods of Huvishka. Huvishkaचे आणखी काही गॉड्स आपल्याला दिसतात. Huvishka गॉड ते नाव लिहितो बघा इथे. काय काय बघा. स्कंद गॉड. सेकंड इज अबाउट कुमार गॉड. थर्ड इज अबाउट विशाखा. फोर्थ इज अबाउट महासेन. There are four different gods of Huvishka, which later on merged into one deity that became under the Kartikeyan Brahmanical religion. नंतर त्याला कार्तिकीय स्वरूपात झालेलं Brahmanical religion. The depiction of bewildering variety of deities on the coins of Kushana belonging to different religious beliefs in empire indicates the promotion of pluralistic religious practice by the ruler. म्हणजे बहुधार्मिक आपल्याला त्या ठिकाणी बहुधार्मिकता त्या राज्यामध्ये असावी असं आपल्याला या नाण्यावरनं सांगता येतं. किंवा काय वेगळ्या प्रकारचे वेगळ्या धर्माचे नाणे दिसतात, तर याचा अर्थ एकच आहे की त्या ठिकाणी वेगवेगळ्या स्वरूपाचं आपल्याला नाण्याबरोबर काय म्हणता येईल की धर्माचंही स्वरूप आपल्याला दिसतं. वेगवेगळे धर्म त्या ठिकाणी अस्तित्वात असावेत आणि त्याचं अस्तित्व हे चांगलं हे राज्यकर्त्याचा असणारा राजश्री यातनंच ते आपल्याला दिसायला लागतं. द रुलर where acknowledge of the local is significant phenomenon, those Iranian religious preeminence. पुढचं बघा. Dynastic sanctuaries of the Kushanas. Apart from using the coins as a mode of projecting their claim for divinity, the Kushana ruler also constructed the sanctuaries Bogolango or the Bogopouro in Bactria or Devakul in Sanskrit or Prakrit inscription, and they also become the objects of divine worship. Vima Kadpises began the construction of two such center of royal cult. Vima Kadpis ने दोन royal Kadpises. Construction of two centers of royal cult. वन ॲट कुठे आहे बघा, एक कुठे आहे बघा मॅट आहे नियर मथुरा जवळ, नियर मथुरा. सेकंड सुर्ख कोताल, Vima Kadpises began the construction of the two such centers, royal cult at Mathura, near Mathura, other in Surkotal. Kanishka first continued and finished building the dynastic sanctuary at Surkotal. The sanctuaries bore the names Kanishka Oinido Sanctuary. Kushana dynastic sanctuaries have been recovered from the Khalchayan and Aitran, Uzbekistan. Its correspondence with their image of god-like king. They erected shrines to house life-size freestanding portrait of three generations of kings of Surkotala and the Mato. The Rabata inscription belonging to the Kanishka force also refer to the construction of sanctuary called Nanna sanctuary. कनिष्काच्या काळात आलेले आहे बघा, कनिष्काच्या काळात आलेली नन्ना sanctuary.
which house image of different deities as well as the Kushan ruler, such as Kuzul Kadpesis, Vima Kadpesis, Vima Taktu or Vima Kadpesis, and Kanishka. Significantly, in this inscription, Kanishka is called as Bago, God himself. Kanishkala स्वतः राजा असं मानलेलं दिसतं. As suggested by the scholar, the deification of kings, the practice of installing and worshipping their image in the shrine, and people's veneration for them led to the foundation and growth of the cult of the emperor. The cult of emperor acted as a cementing factor which accommodated immense diversities of ethnic and linguistic groups, religious beliefs, and the cultural practices. These was acknowledged of diverse regional feature. परत काय म्हणता येईल बघा, interaction between Indo-Iranian borderland and the Doab became more intense major urban center of the period were integrated by the Kushana. त्यातनं आपल्याला वेगळं नागरी स्ट्रक्चर आपल्याला त्यातनं आलेलं दिसतं, वेगळं नागरी स्ट्रक्चर आलेलं दिसतं. त्याचबरोबर काय म्हणता येईल, Taxila in the northwest and Mathura in the Doab were located on the great trade routes. तक्षशिला आणि मथुरा हे दोन्ही आपल्याला व्यापाराच्या मार्गावर असलेले दिसतात. Such linkages provided the elements of commonality in the material culture of Mathura with those of northwest. It allowed the Kushan monarch to engage in a kind of royal symbolism through creation of dynastic sanctuary at Mathura that suggested that relationship with Mathura was much more than of mere political control. New elements in Indian society. नवीन घटक काय आला भारतीय समाजामध्ये त्यातनं तो बघूया. As mentioned earlier, large scale movement of people from the northwest frontier took place in the post-Mauryan period. It would, however, be wrong to think that north was under the foreign domination in this period. The distinction between foreign and Indian was not clear in this period. That the Yavanaj and Shakas यामध्ये भारतीय कोण भारताबाहेरचे कोण याबद्दल स्पष्टता आपल्याला असलेली दिसत नाही. In any case became part of the population of Indian subcontinent. Greek, Shaka and Parthian, Kushana were gradually Indianized. या हळूहळू परत भारतीयकरण त्यांचं झालेलं दिसतं बघा. कोणाचं ग्रीक, शका, पार्थियन आणि कुशाणांचं. According to the lawmaker Manu, the Shaka and the Parthian were the Kshatriyas who had deviated from their duties. Thus, they came to be regarded as a second class Kshatriya. In no other period of Indian history were such a large number of foreigners assimilated into the Indian society as it was during the post-Mauryan period. Most of these rulers did not have their own scripts. असे काही राज्यकर्त्यांना स्वतःची लिपी नव्हती. Written language or any organized religion. They became an integral part of the Indian society to which they contributed considerably. They introduced better cavalry. त्यांच्यात काय आलं, कुशाणातनं काय आलं, कुशाणापासून काय मिळालं आपल्याला, बेटर कॅव्हलरी, घोडदळ म्हणतो आपण त्याला, घोडदळ कॅव्हलरी, बेटर कॅव्हलरी अँड द यूज ऑफ हॉर्स ऑन अ लार्ज स्केल. यूज ऑफ हॉर्स, घोड्याचा वापर मोठ्या स्वरूपात करायला कुशाणांकडून आपण शिकलो. The popular use of rame and saddle which appear in the Buddhist sculpture of the 2nd and 3rd century BC. Kushan equestrian figure have been discovered from the Begram in Afghanistan. The Shaka and the Kushan introduced the turban and tunic, trouser and heavy long coat. मोठ्या प्रमाणात आपला टर्बन बांधलेला असतो, पगडी आपण फेटा बांधतो ते. मोठ्या कुशाणांचे कपडे आपण बघितलं बघा, तर एक पुतळा बघितला होता बघा, हेडलेस पुतळा. कॅप्स और हेल्मेट सुद्धा आपण कुशाणांकडून वापरायला शिकलो. बूट्स वेर ऑल्सो वोर्न बाय द सेंट्रल एशियन वॉरियर. म्हणजे जे आपण शूज घालतो किंवा बूट घालतो ते सुद्धा सेंट्रल एशियन जे वॉरियर होते ते युद्धामध्ये वापरत असत. दॅट देअर मिलिटरी टेक्नॉलॉजी स्प्रेड टू इंडिया. त्यानंतर त्यांचे लष्करी जे काही आहे ते परत भारतात प्रसार झालेला दिसतो बघा. नॉन मोनार्कियल पॉवर, they were different areas in Punjab, Rajasthan, Uttar Pradesh, where small local states were being ruled either by smaller royal families or by members.
dominant clans like Audumbar, Yaudeh, Malav, Sibi, Prushini, and Kunindas. The Audumbar were occupied the land between the upper course of the Ravi and Bias. औदुंबरचं दिलेलं रिजन आहे बघा काय रावी आणि बियासच्या मधला. कुनिंदास कशामध्ये का अप्पर कोर्स बियास आणि यमुनाच्या मधला ऑफ द फुटविल ऑफ द शिवालिक रेंजेस. तिगारतास काय बघा त्यामध्ये कुठला रावी आणि बियासच्या मधला. रावी आणि बियासच्या मध्ये बिटवीन यौदेह हा तिसरा घेतला. चौथा यौदेह काय बघा सतलज आणि यमुनाच्या मध्ये. सतलज यमुनाच्या मध्ये प्रदेश. परत काय बघा येऊदे आपण बघितलं त्यातला पार्ट ऑफ पूर्व राजस्थान. याच्यात पूर्व राजस्थान पण येईल. पूर्व राजस्थान. Arjuna and Malwa, Sibbi were different parts of Rajasthan. Panini refer to most of these group mentioned above. पाणिनी ह्याबद्दल माहिती सांगतो. पाणिनीचं व्याकरण जे आपण त्याबद्दल माहिती सांगतो. औदुंबर कुठे आहे रावी आणि बियासच्या मध्ये आहे बघा औदुंबर. With the decline of Maurya Empire, these groups asserted their autonomy and they began to control different pockets between the Indus, Bias and Satluj. But their peace was soon disturbed with the inroad made by the Indo-Greek and Kushana. It was perhaps due to Menander first who conquered the both East and West Punjab in and around the middle of the third quarter of the 2nd century BC. The Malwa were forced to move towards the Haryana region and further to eastern. Similar was the case of Sibbi. Sibbi were contemporary of the Malwa and were neighbor. Like the Malwa, they too migrated to eastern Rajasthan following the occupation of their territory by the Menander. In case of Yaudeh, they migrated in phases, being pushed first by the Indo-Greek to the region and around Rohtak in Haryana, then by the Shaka Pahlawa to Rajasthan. Later on, they moved back to their original habitat after perhaps dislodging the latter Kushana. The Kunindas had to succumb to Kushana. The Urshni offered a different scenario. म्हणजे आपल्याला वेगळं असणार आहे. बी.डी. चट्टोपाध्याय काय सांगतात बघा. The significance of post-Mauryan Punjab lies in the fact that there was overall change in the political economic scenario. सर्वांगीण राजकीय आर्थिक परिस्थितीमध्ये बदल झालेला आपल्याला बी.डी. चट्टोपाध्याय नावाचे अभ्यासक सांगतात. Opening up new network of communication in a structure of early Ganasanghas to started undergoing process of change. Finally, they witnessed away during the Gupta period. The Ganasangha states were in transition issued a coin in the name of Gana or the community in the early stages. Absence of social differentiation आपल्याला काय काय त्यामध्ये आहे ते आता इथल्या काही टर्म्स दिलेले असतील बघा त्या टर्म्स बघूया. समरी झाली टर्म्स बघा. चैत्य म्हणजे बुद्धिस्ट श्राइन. गण म्हणजे वर्ड विच हॅज मेनी मीनिंग अँड इन्क्लुडिंग ऑलिगार्की. क्षत्रप variety or subordinate ruler of the Scythian Parthian, a title assumed by the king. Kushartha or Kardmak dynasty. Kshatriya, the word associated with warfare and rulership. Yavana, Greek foreigner from the west, पश्चिमेकडून आलेले लोक. हे आपण याच्यामध्ये कुशाणांचं एका सोर्समधनं पाहिलं. आता दुसऱ्या सोर्समध्ये काय काय दिलेलं ते आपण बघूयात. कुजूर काडपेजेस भारतावर चाल करून काबूल काश्मीरमध्ये आपली सत्ता प्रस्थापित केलेली दिसते. आपण बघितलं आता मराठीत इंग्रजीतले काही सोर्सेस बघितले. आता मराठीतले काही सोर्सेस बघूयात बघा.
कुशाण. कुशाण काय होते? कुजूर काडपिसेसने भारतावर चाल करून काबूल काश्मीरपर्यंत आपली सत्ता स्थापन केली. कुशाणांचे या कडपिसेस राजाने सुवर्ण नाणे न पाडता फक्त तांब्याची नाणी पाडली. आपलं एक एक घेतलं आपण. कुजूर कडपिसेस काय केलं? तांब्याची नाणी पाडली. तांब्याची नाणी पाडली. मिंटिंग अप तांब्याची नाणी. सुवर्ण नाणे न पाडता त्या नाण्यावर धर्मतीत आणि सच्चा धर्मतीत, त्याने का नाण्यावर काय केलं? त्याने धर्म सच्चा धर्म त्या नाण्यावरती लिहिलं गेलं. खऱ्या अर्थाने धर्मावर निष्ठा ठेवणारा. याचा अर्थ काय? याचा अर्थ काय होतो बघा? खऱ्या अर्थाने धर्मावर निष्ठा ठेवणारा. धर्म खऱ्या अर्थाने धर्मावर निष्ठा ठेवणारा अशी अक्षरे कोरली होती. त्यावरून त्याने बौद्ध धर्म व शैव पंथ स्वीकारला असा वाचा दिसते. काही नाण्यावर ग्रीक युक्रेटिड्स वंशातील हर्मियस आणि कुशाण अशी दोन्ही नावे आढळतात. त्यावरून कडपिसेस प्रथम ग्रीकांचा अंकित असावा. मात्र अन्य काही नाण्यावर कडपिसेस हे नाव महाराजा धीराज असे बिरुद लावलेले दिसते. यांना जे बिरुद आहे, जे टायटल म्हणतात, बिरुद कोणतं घेतलेलं बघा? महाराजा धीराज. महाराजा धीराज. राजा आणि त्याच्याबद्दलची माहिती घेऊया. बरोबर. कुशाण काय बघा? कुजूर काडपिसेस इतिहासातील माहीत असलेला पहिला कुशाण राजा. या पराक्रमी राजाने भारताच्या वायव्य सरहदीवरील ग्रीक, यवन, पार्थियन किंवा राजांचा पराभव करून कुशाण सत्तेचा विस्तार केला. कालखंड आहे बघा. काय दिलेला आहे कालखंड बघा त्याचा? 15 ते 65. AD ते 65 कुशाणाचा पहिल्या राजाचा कालखंड आहे. कडपिसेसने अफगाणिस्तान बराच प्रदेश काबीज करून पूर्वेकडे सिंधू नदी प्रदेश आपल्या साम्राज्यात विलीन केला. त्याने रोम सारखी नाणी सुद्धा पाडली. आणखी काय आपल्याला त्यात माहिती मिळते? रोम सारखी नाणी पाडली. आपल्याला दिसलं वर काय दिसतं बघा. आपल्याला अनेक सोर्सेस मध्ये आपण करतो, त्यामुळे इन्फॉर्मेशन खूप राहील बघा त्यात. भारत पादाक्रांत करण्याची त्याची महत्वाकांक्षा फलद्रूप झाली नसली तरी कुशाण सत्तेचा पाया मजबूत केला. वयाच्या 80 वर्षी त्यानं मृत्यू झालेला दिसतो. कोणाचा? या कुजूल काडपिसेस. लिहून घ्या बघा. कुजूल काडपिसेस. राईट इट डाऊन. घेतलं का? लिहून घ्या. काय दिलेलं बघा? कडपिसेस नंतर आपल्याला काय काय धर्म देत, त्यावरून काय बौद्ध धर्म शैव पंथ स्वीकारला असे सुद्धा दिसते. कडपिसेस नंतर आपल्याला कोणता दिसते बघा? त्याचा पुत्र विम कडपिसेस दुसरा म्हणून सत्तेवर आला. राजा बघा. विम कडपिसेस.
तिचा कालखंड? तिचा कालखंड काय दिलेला आहे? 65 ते 87. इसवी सन 65, 65 to 87 कालखंड असलेला दिसतो. कुजूर काडफेस नंतर पहिला, त्याच्यानंतर त्याचा पुत्र विमा काडफेस दुसरा सिंह सणारूढ झाला. विमा काडफेसने भारतावर स्वारी करून बनारस पर्यंत प्रदेश जिंकला. बनारस पर्यंत प्रदेश जिंकला. बनारस पर्यंतचा प्रदेश जिंकला. बनारस पर्यंतचा प्रदेश जिंकला. आणि त्याबरोबर काय म्हणले त्याने राज्य काय त्याचे राज्य हिंदुकुश पर्वताच्या उत्तरेस दक्षिणेस पसरले. विमा काडफेस जिंकलेल्या पंजाब मथुरे वगैरे भारतीय प्रदेशात आपला राज्यपाल नियुक्त केला. पंजाब मथुरावरती त्याचा राज्यपाल नियुक्त केला. पंजाब त्याने राज्यपाल नियुक्त केला. खोताना आणि काश्मीरचे राजे त्याला शरण आले. अफगाणिस्तान, बॅक्ट्रिया, पार्थिया यांच्या साम्राज्यात होते. अशा प्रकारे प्रतिष्ठा प्राप्त केले. त्याने चीनच्या राजकन्याची मागणी करण्यासाठी आपला वकील चीनला पाठवला. चीनच्या सम्राटाने वकिलास कैदेत टाकले, म्हणून विमा काडफेसने 70,000 घोडदळ चीनवर पाठवले. आणि परंतु वाटेत अनेक अडचणीमुळे चीन सेनापती पानताऊ याने विमा काडफेसचा भयंकर प्रभाव केलेला दिसतो. त्यानंतर त्याने चीनला खंडणी देणे मान्य केली. ही आपल्याला चीन सोबत असणारा पण आपल्याला त्याचा संघर्ष असलेला दिसतो. विमा काडफेस हा भारतात रोमच्या सम्राटासारखी सुवर्ण आणि काढणारा पहिला देश. रोमच्या काय म्हणता येईल की रोमच्या सम्राटासारखी काय म्हणतात त्याला सुवर्ण नाणे पाडणारा पहिला सत्ता देश. हा प्रश्न विचारला जाईल बघा, ही लाईन लक्षात ठेवा. भारतातला पहिला सत्ताधीश आहे तो रोमच्या भारतात रोमच्या नाण्यासारखा काय करणारा पहिला सत्ताधीश. पहिला हा शिवाचा उपासक, त्याच्या नाण्यावर हा शिवाचा उपासक आहे. शिवा माहिती घेऊन घ्यायला. त्याने आपल्या नाण्यावर महाराज राजाधिराज सर्वलोकेश्वरी श्रेष्ठतम पदवी लाभली. महाराज राजाधिराज सर्वलोक ईश्वर ही पदवी आपल्याला लावलेली दिसते. बिरुद त्याने घेतलं, हे लिहून ठेवायचं, सगळं इम्पॉर्टंट आहे बघा. श्रेष्ठतम पदवीला त्याने सिंधूच्या पूर्वेकडील बहुतेक सगळा पंजाब, काश्मीर, सिंधू, उत्तर प्रदेशचा पश्चिम भाग आपल्या राज्यात समाविष्ट केला. या प्रदेशात विमा कुशानाने शक क्षत्रपांची नेमणूक केली. याच्या काळात साम्राज्य विस्तार खूप मोठा झाला. एकीकडे मध्य आशियातील चीनचे साम्राज्य, तर पश्चिमेकडे रोमन साम्राज्य आणि आग्नेयेकडे सातवाहन साम्राज्य यांच्या सीमेपर्यंत कुशांचे साम्राज्य भिडले होते. त्याची चीनची स्वारी मात्र फसली व त्यास खंडणी देणे भाग पडले. कोण बघितले त्यांना 70,000 घोडदळ आपल्याला दिलेलं दिसतं. एकदा लिहून घ्यायचं. मग आपण कनिष्ककडे जाऊयात. देन वी विल गो टू द कनिष्क, द ग्रेट रूलर ऑफ द कुशान पिरियड. लिहून घ्या. महाराज राजाधिराज सर्वलोकेश्वर ही पदवी आहे.
त्याचे अगोदरच्या काय होते विमा काय कुजुलकाड पेशी महाराजाधिराज होती. तर महाराज राजाधिराज आणि सर्व लोक ईश्वर. अशा पद्धतीने आपल्याला टायटल्सवर पण प्रश्न विचारला जातो बघा. टायटल्सवर पण प्रश्न पहिल्यांदा महाराजाधिराज कोणी वापरलेला आहे? काय गॉड हिमसेल्फ आपल्याला कोण दिसतं बघा, तर कुशाणतला असणारा कनिष्क नावाचा रुलर दिसतो. कुशाणतला असणारा कनिष्क याचा दिसतो रुलर. आता नंतरचा राजा बघा कनिष्क. कनिष्क आपण घेऊया, दिसते का बघा कनिष्क? कनिष्काचा काळ काय दिलेला आहे बघा. कनिष्काचा काळ दिलेला आहे 78 ते 101. 78 AD to 101 AD कनिष्काचा असणारा कालखंड. कनिष्का सर्वश्रेष्ठ कुशाण सम्राट होय, पण कनिष्क केव्हा पदारूढ झाला याविषयी विद्वानात जरा मतभेद आहेत. मार्शल डॉक्टर स्मिथ वगैरेच्या मते 248 किंवा 49 मध्ये कनिष्क पदारूढ झाला असे मतभेद, अनेक मतभेद असले तरी 78 मध्ये गादीवर बसला हे डॉक्टर राय चौधरी वगैरे यांचं मत. हेमचंद्र राय चौधरी पण त्यांचं पुस्तक वापरतोय बघा. यांच्या बऱ्याच मताचे तर्कशुद्ध वाटते 78 ला आल्यावर दिसतं. कनिष्कचं आहे काय बघा. कनिष्काच्या राज्याची राजधानी पुरुषपूर होती. राज्याची राजधानी काय बघा पुरुषपूर, म्हणजे राजधानी पुरुषपूर म्हणजे पेशावर ही राजधानी. त्याने पुढील प्रमाणे साम्राज्य विस्तार केला. साम्राज्य विस्ताराचा आपण एक एक भाग बघितला. एक काय बघा पहिला पॉईंट आपण त्यातला घेतला काय बघा. काश्मीर. कनिष्काने कारकिर्दीचा आरंभ काळातच काश्मीर काबीज केला आणि अनेक स्मारके उभारले. एक नगर बसून त्याला स्वतःच्या नावावरून कनिष्कपूर केलं. काश्मीरमध्ये कनिष्कपूरमध्ये विस्तार केला आणि कनिष्कपूर सुरू केलं. काश्मीर काबीज केला आणि कनिष्कपूर सुरू केलं. दुसरा जे काही साम्राज्य विस्तारामध्ये काय बघा दुसरा जो भाग आहे तरी ते मगध नावावर आणि मगधावर पण आपल्याला दिसतं बघा. मगधावर पण त्यानं काय म्हणता येईल की मगधाची राजधानी पाटलीपुत्रापर्यंत पाटलीपुत्र ही जी राजधानी मगधाची तिथपर्यंत त्यांना प्रदेश काबीज करून अशोकघोष नावाच्या विद्वान बौद्ध पंडित आपल्या दरबारी आणला. काय अशोकघोष नावाचा बौद्ध पंडित दरबारी आणला. अशोकघोष बौद्ध पंडित दरबारी आणला. माळवा तिसरा जो भाग आहे साम्राज्य विस्तार आपण बघत असतो बघा त्यातला तिसरा आहे बघा माळवा. माळव्यामध्ये काय केलेलं आहे त्यांनी? माळव्यात काय केलेलं आहे बघा. माळव्यामध्ये काय उज्जैनचा शक राजा चिस्टन व इतर पश्चिम शक क्षेत्र पराभूत करून माळवा काबीज केला. शकांना पराभूत करून ताब्यात घेतलं. शक पराभूत करून ताब्यात घेतलं. हा प्रदेश ताब्यात घेतला. चौथा आपण बघितला त्यातला चौथा काय बघा चीन. चौथा आहे चीन. चीन मध्ये काय बघा कनिष्काने चीनच्या सरहदेपर्यंत काशगर ताशकंद खोतान वगैरे प्रदेश काबीज केला. यावेळी चीनचा सेनापती पांचाव मरण पावल्यामुळे चीनने सुद्धा कनिष्काला खंडणी दिली आणि याच्या वडिलाला ते जमले नाही. कोणाच्या भीमाकाड पेशीची मोहीम फसली होती त्याला ते खंडणी द्यावं लागली. या ठिकाणी कनिष्काने चीनकडून खंडणी घेतलेली दिसते बघा. अशा प्रकारे पूर्वेकडे बिहार पश्चिमेकडे अफगाणिस्तान उत्तरेकडे खोतान आणि दक्षिणेकडे विंध्य पर्वतापर्यंत कनिष्काने आपल्या साम्राज्य विस्तार केला. काय साम्राज्य विस्तार
कुशाण घराण्यातील सर्वश्रेष्ठ राजा कुशाण याने आपल्या कडपिसेस दुसरा या पित्याच्या मृत्यूनंतर राज्यारोहण केले. कनिष्काच्या राज्यारोहणाच्या वेळी कुशाण राज्यात अफगाणिस्तान, सिंधचा काही भाग, बॅक्ट्रिया आणि पर्थियाचा काही प्रदेश यांचा समावेश होता. त्यानंतर कनिष्काने उत्तर प्रदेश, पंजाब, राजस्थान, माळवा हे प्रदेश जिंकून घेतले. बौद्ध ग्रंथातील नोंदीनुसार त्याने मध्य प्रदेश मार्गे पाटलीपुत्रावर आक्रमण केले. बौद्ध ग्रंथातील नोंदीनुसार मध्य प्रदेश मार्गे पाटलीपुत्रापर्यंत त्याने आक्रमण केल्याची माहिती मिळते. तेथील लिच्छवी राजाला पराभूत करून मोठी खंडणी त्यांच्याकडे मागितली. परंतु खंडणीऐवजी बौद्ध विद्वान भिक्षू अशोघोष व भगवान बुद्धाचे भांडे मिळतात तो संतुष्ट झाला व परत पुरुषपूर येथे अशोघोषाला तो दरबारी आणला. त्याने काश्मीरही जिंकला. तेथे कनिष्कपूर व अन्य काही नगरे वसवली. कनिष्काला सर्वात मोठे युद्ध चिनी राजाशी करावे लागले. तो पहिल्यांदा चिनी राजाकडून पराभूत झाला, परंतु दुसऱ्या युद्धात विजयी झाला. दुसऱ्या लढाईत चिनी सेनापती पेनबॉंग गपानटाऊ त्याला पराभूत करून काशगर, खोतान, यारकंद हे भाग जिंकले. या दोन चिनी राजपुत्रांना उलिसीवर ठेवले. आपला पिता विमा तसा विमा काडपेसे दुसरा याच्या पराभवाचा बदला आपल्याला चीनवर विजय मिळवून घेतला आणि चीनकडून खंडणी पण आपल्याला घेतलेली दिसते. बघा, कनिष्काची अभूतपूर्व कामगिरी आपल्याला दिसते. म्हणजे अगोदरच्या कनिष्काच्या अगोदरचे राजे झाले ते कुशाणांचे, त्यांच्यापेक्षा ह्याची कामगिरी सरस आणि चांगली असलेली दिसते. खोतान मोऱ्यानंतर प्रथमच वायव्येकडे काशगर, खोतान, यारकरपर्यंत, पूर्वेकडे वाराणसीपर्यंत, दक्षिणेकडे अरबी समुद्र आणि मथुरेपर्यंत एवढे मोठे विस्तृत साम्राज्य कनिष्काने उभारले. कनिष्काचे साम्राज्य अशा एका मध्यस्थी ठिकाणी स्थापले होते की तेथून पूर्वेकडे चीन, पश्चिमेकडे पर्थियन साम्राज्य आणि थेट उत्तरेकडे रोमन यांच्याशी सहजपणे व्यापारी संबंध ठेवणे शक्य. स्ट्रॅटेजिक सामरिक स्थान हे महत्त्वाचं आपल्याला त्यामध्ये असलेलं दिसतं. त्याकडे मोठ्या प्रमाणावर चालू असलेले रेशमी कापड व्यापाराचे केंद्र कनिष्काने आपल्या वर्चस्वाखाली आणले. म्हणजे रेशमी कापड त्यात सगळ्यात महत्त्वाचं आहे. बघा, याच्या काळात झालेली आहे. बघा, सगळ्यात महत्त्वाचा जो भाग आहे यातला जो चौथी धम्मसंगीती जी कनिष्काच्या काळात झालेली आहे. कुठं झाली ते बघा, माहिती असेल तर सांगा बघू. कनिष्काची ख्याती काय दूरवर प्रसूत होण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे त्याची बौद्ध धर्माशी आलेला निकटचा संबंध होता. बौद्ध धर्म, बौद्ध भिक्षू पार्श्व यांच्या सल्ल्यानुसार कनिष्काने इसवी सन पूर्व पहिल्या शतकात काश्मीरमध्ये कुंडलवन विहारामध्ये कुंडलवन विहार काश्मीर या ठिकाणी चौथी बौद्ध धम्म परिषद भरवली होती. या परिषदेचा अध्यक्ष वासुदेव व उपाध्यक्ष अशोक होता. अध्यक्ष कोण होता याचा? वासुदेव आणि वासुदेव आणि उपाध्यक्ष अशोक जो बौद्ध विद्वान आहे तो आपल्याला असलेला दिसतो. या परिषदेत बौद्ध धर्माची तत्व भाष्य या ताम्रपटावर कोरून ताम्रपट खास उभारले. स्वमध्ये एक दगडी पेटीत सुरक्षित ठेवण्यात आले. महाविभास या नावाचा बौद्ध तत्वज्ञानाचा विश्वकोशही या परिषदेत तयार करण्यात आला. महाविभास
तयार करण्यात आला ह्या धम्मसंहितेमध्ये. महाविभास. कनिष्काने राजधानी पुरुषपर्णाची एक स्तूप आणि मठ बांधून त्यात बुद्धांचे पवित्र अवशेष जतन करून ठेवले. हा स्तूप ग्रीक अभियंता ॲझेलिसियस यांच्या आराखड्यानुसार बांधण्यात आला होता. कनिष्का स्वतः बौद्ध धर्मीय होता की नाही याबद्दल त्याने पाडलेल्या नाण्यावरून ग्रीक, झुरतृष्टी, वैदिक व बौद्ध धर्म देवतांच्या प्रतिमामुळे शंका व्यक्त केली जाते. परंतु सर्व धर्मी समानता मानणारा, परधर्म सहिष्णुता जपणारा कनिष्क बौद्ध धर्मीयच होता हे आता मान्य झाले. बौद्ध धर्माला मानणाऱ्या अशोकानंतर कनिष्काचेच नाव घेतले जाते. बघा पुढं काय, कनिष्काच्या दरबारात अनेक विद्वान साधू पुरुषांना आश्रय होता. व पार्श्व, वसू, परत काय म्हणता येईल की त्याच्यानंतर असणारा त्याच्यामध्ये काय म्हणता येईल बघा, महायान पंथाच्या प्रभावामुळे गांधार शैलीतील बुद्ध मूर्ती उभारण्याची प्रथा यातनं सुरू झाली. महायान बुद्धिझम जे आहे ती 4थ्या धम्मसंहितेमध्ये सुरुवात झालेली आहे. महायान बुद्धिझम हे 4थ्या धम्मसंहितेमध्ये निर्माण झालेलं आहे, सुरू झालेलं आहे. त्यांच्या तांब्याच्या नाण्यावर त्यांची यज्ञ पूजा करीत असल्याची प्रतिमा आहे. रोमन नाण्याची नक्कल असलेल्या सोन्याच्या नाण्यावर एका बाजूस स्वतः कनिष्काची प्रतिमा व दुसऱ्या बाजूवर वैदिक आणि ग्रीक व पर्थियन देवतेची प्रतिमा कोरलेली आहे. कनिष्काने सुमारे 23 वर्ष राज्य केलं आणि त्यात 101च्या सुमारास हा मरण पावला. कनिष्काला वशिष्का आणि हिविष्का अशी 2 मुलं होती. वशिष्का आणि हिविष्का आपण पाहिलं. कनिष्काचे कारकिर्दी दोघेही राजप्रतिनिधी या नात्याने प्रांतीय प्रमुख म्हणून काम करत होते. त्याच्या मृत्यूनंतर वशिष्का आला. वशिष्क 101 ते 106 पर्यंत राजपदावर होता. त्यानंतर त्याने जुष्कपूर म्हणजे झुकर, जेस्वामीपूर ही 2 नगरे वसवली. कुणी त्यानंतर असणारा कुठला आहे बघा, हिविष्क. कुठे नगर वसवले बघा, सॉरी वशिष्क. मध्ये कुठला आहे बघा, राजपदार होता त्याने जुष्कपूर. आणि काय म्हणतात दुसरा अजून एक दिले बघा, जेस्वामीपूर ही 2 नगरे वसवली. वशिष्काच्या मृत्यूनंतर बंधू हुविष्का आला. त्याच्यानंतर हुविष्का आला. गादीवर आला. हा सामर्थ्यशाली असल्यामुळे कनिष्काच्या अफाट साम्राज्याचा फार मोठा भाग त्याने सुरक्षित ठेवला. आपल्या वडिलांप्रमाणे हिविष्कही बौद्ध धर्मी होता. त्याने विद्या व कला यांना आश्रय दिला. हिविष्कानंतर त्याचा पुतण्या वशिष्क दुसरा कनिष्क म्हणून सत्तेवर आला. त्याने स्वतःला कैसर हिविष्का अशी पदवी धारण केली. त्याने काश्मीरमध्ये बारामुल्ला खिंडी नजीक हुष्कपूर किंवा सध्याचे उष्कूर, कनिष्कपूर सध्याचे श्रीनगरमधील कानिसपूर ही 2 नगरे वसवली. कलन याने राजशास्त्रावर लिहिलेल्या राजतारांगिणी या ग्रंथानुसार हिविष्का आणि दुसरा कनिष्क वशिष्कचा पुत्र एकाच वेळी साम्राज्यात 2 भागात राज्य करत होते. त्यामुळे दुसऱ्या कनिष्कानंतर सत्तेवर असलेला वासुदेव हा हिविष्काचा पुत्र होता. कदाचित हिविष्काच्या मृत्यूनंतर वासुदेव सत्तेवर आला असावा आणि दुसऱ्या कनिष्काच्या पुढे काय झाले याची माहिती उपलब्ध नाही. शेवटचा राजा वासुदेव. वासुदेवचा कालखंड काय बघा, 138 ते 176. हे पूर्ण नाव भारतीय वाटते. यावरून परकीय आक्रमण कुशाणांचे पूर्णतः भारतीयकरण झाल्याचे दिसतं.
वासुदेवांच्या नाण्यावर शिव आणि नंदीच्या प्रतिमा आहेत बघा. त्यांच्या नाण्यावर शिव आणि नंदीच्या प्रतिमा आहेत. नाण्यांवर शिवा आणि नंदीच्या प्रतिमा आहेत. आपल्याला असलेल्या दिसते. त्याने शैवपंथ स्वीकारला होता आणि त्याच्या कारकिर्दीत कुशाण साम्राज्याचा बराचसा भाग त्याच्या अधिकारातून गेला. त्यामुळे कुशाण सत्तेला उत्तरार्धी कळायला लागले आणि साम्राज्याचे तुकडे पडले. पूर्व पंजाबात योधे, माळव्यात मालव, आपण ते बघितले कोण कुठल्या ठिकाणी आहे ते. त्याच्यानंतर माळव्यात मालव, मध्य प्रदेशात नाग याने कुशाण सत्ता झुगारून देऊन आपले स्वातंत्र्य काय म्हणता येईल त्याला पुकारले. तरीही पंजाब व अफगाणिस्तान येथे थोड्याफार प्रमाणात कुशाण सत्ता 4थ्या शतकापर्यंत आपलेली असलेली दिसते. पुढे आता बघा धार्मिक धोरण पण आपण बघितलेलं आहे बघा. काय आहे एकदा बघूया थोडक्यात. किंवा कुशाणांचे धार्मिक धोरण काय आहे. धार्मिक धोरण. बौद्ध धर्माचे राजेश्री प्रारंभिक कनिष्क सूर्य, वायू, अग्नी वगैरे देवतांची उपासना करीत. असे म्हणतात की अशोकाप्रमाणेच खोतान, यारकंद आणि काशीगर येथील संहारांचा जो संहार झाला, मानवी संहार, कनिष्काच्या मनावर विपरीत परिणाम होऊन त्याचे हृदय परिवर्तन झाले अशोकासारखं. त्यामुळे मग कनिष्क बौद्ध बनला आणि कनिष्काने अशोकाप्रमाणे बौद्ध धर्माला राजेश्री देऊन या धर्माचा प्रसार केला. बौद्ध धर्मातील मतभेद मिटवून बौद्ध धर्म सिद्धांताचे नवीनीकरण करण्यासाठी कनिष्काने 4थी धम्मसंगीती आहे. अशोकाच्या काळात 3री धम्मसंगीती आहे बघा. सभा बोलवली. ही सभा श्रीनगर जवळ कुंडलवन येथे भरली. काहींच्या मध्ये पंजाबमध्ये जालंधर येथे भरली. वसुमित्र ह्या सभेचा अध्यक्ष होता. अशोक घोष, नागार्जुन पार्श्व वगैरे सर्व विद्वान बौद्ध पंडित या सभेला उपस्थित होते. या सभेने संस्कृतचा स्वीकार करून त्रिपिटकावरती महाविभाषा नावाची टीका लिहिली. टीका म्हणजे क्रिटिसिझम, कॉमेंट्री आपल्याला लिहिलेली दिसते. त्यावरती कॉमेंट्री आलेली दिसते. बौद्ध धर्मात मूर्तीपूजा वगैरे नवीन नवीन धार्मिक कल्पनाचा प्रवेश होऊन महायान पंथाची सुरुवात यामध्ये होऊ लागली. कनिष्काने बौद्ध धर्म प्रसारार्थ काय म्हणता येईल शासन यंत्रणा राबवली आणि कनिष्क आपल्याला सहिष्णू असणारं दिसतं. विद्या व कलेला आश्रय पण काय काय दिलं बघा. विद्या व कलेला आश्रय. कनिष्क हा विद्या व कलेचा आश्रय जात होता. अनेक विद्वान व कलावंत त्यांच्या आश्रयास होते. अशोक घोष हा प्रसिद्ध कवी व नाटककार त्यांच्या दरबारात होता.